विनंती करतो, की त्यांनी आपल्या अनुभव कथनाला आपण सुरुवात करावी. नंगे बाबा की जय, सर्व संतान की जय. मागे मी सगळ्या माझी स्वतःचा परिचय वगैरे दिलाय. आता त्याच्यात काही वेळ घालवणार नाही. आता अ, हनुमान जयंती होती मागच्या वेळेस जेव्हा झालं तेव्हा. तर तेव्हा सांगायला मी विसरले. हनुमान राजा भक्ष नागपूरचा जो राजा भक्ष हनुमान आहे. नागपूरला मी माझं स्थळ बघायला गेले होते एक. तर तेव्हा सकाळी मला स्वप्नात हनुमान दिसले होते आणि मग ते पांढरे दिसले होते, पण पांढऱ्या कलरचे. आणि मग झालं असं की मी दादांना सांगितलं की दादा मला असं स्वप्न पडलं, पण पांढऱ्या कलरचे हनुमान दिसले मला. संध्याकाळी आमचं ते सगळं स्थळ वगैरे बघून झालं होतं. त्या लोक आले होते, बघून गेले वगैरे. तर ते काही जमलं नव्हतं तेव्हा. मग संध्याकाळी मला दादांनी अलका मावशीकडे नेलं होतं. नागपूरला मेडिकल कॉलेजच्या जवळ अलका मावशी राहायची माझी. तर तिच्याकडे नेलं होतं आणि तिथून मग दादांनी इशू नीरज यांनी मला त्या मंदिरात नेलं. स्वयंभू तो हनुमान मंदिर आहे. आणि जेव्हा त्याचं दर्शन करायला गेली तर तेच हनुमान होते, सकाळी दिसले होते. ते जे तिथे होते ऑरेंज कलरचे आहे ते, पण मला पांढऱ्या कलरचं दिसलं, एवढंच फक्त. पण तेच होते संध्याकाळी. मला त्यांचं दर्शन झालं. मला मागच्या वेळेस हे सांगायला विसरले मी, हनुमान जयंतीच होती मागच्या वर्षी, मागच्या सॅटर्डेला. आणि मग आता लग्नाचं जेव्हा चालू झालं तेव्हा मायबाई औरंगाबादला आल्या होत्या. हे स्थळ वगैरे मला काही आवडत नाही बघा. लवकर काहीतरी बघा माझ्यासाठी. म्हणजे मी भांडणच केलं होतं नंगेवानसोबत, की दरवेळेस कोणातरी समोर जायचं, आपलं दाखवायचं आणि मग ते आपल्याला जज करतील. जेव्हा नंगेवानने आपल्याला जन्म दिला आणि माणूस कोण आहे आपल्याला जज करणार, असं म्हणजे नंगेवाननं म्हटलं. तुझी मी आहे, तुझी मुलगी मी आहे आणि हे कोण आहे मला जज करणार? हे कोण ठरवतील मला की त्यांना मी पसंत पडते की नाही? असं मी नंगेवाननं भांडण केलं होतं. तेव्हा माईबाई म्हणाल्या होत्या, "काळजी नको करू, होऊन जाईल." असं माईबाई बोलल्या. आणि मग आणि मग त्याच्यानंतर काय झालं, भाऊबीज आली ती. 96 ची भाऊबीज होती, 96. तर त्या दिवशी म्हणजे माझी सहज अशी इच्छा झाली, की मला असं वाटतं, की भाऊबीजेला मी ढव्याला जायला पाहिजे आणि मला माईबाईंची ओटी भरायची. माईबाईंची ओटी भरायची. असं अ, सारखं वाटत होतं. फक्त नंगेवानं म्हटलं, "नंगेवा खूप तीव्र इच्छा आहे माझी, की माईबाईंना ओटी भरायची आणि भाऊबीजेला ढव्याला यायची." पण त्याची तसं काही दिसत नव्हतं, कारण की शाळा वगैरे सगळं होतं. पण त्याच दरम्यान ताई आली, माझी बहीण कल्पना मुंबईहून औरंगाबादला आली दिवाळीसाठी. आणि मग तेव्हा ती म्हणाली, "चल प्रज्ञा, आपण भाऊबीजेला आपण ढव्याला जाऊ." रात्री ठरलं आणि मग सकाळी आम्ही बसने निघालो आणि आम्ही ढव्याला पोहोचलो. ढव्याला पोहोचल्यावर आम्ही सगळ्यांचं आपल्या मोठ्या नंगेवांचं दर्शन केलं, विश्वनाथ बाबांच्या समाधीचं दर्शन केलं, सगळ्यांचे दर्शन केले. आणि मग म्हटलं की माईबाईंच्या घरी, माईबाई जिथे राहायचे तिथे गेलो. पण म्हणजे माईबाई नव्हत्याच. माईबाई आल्या नाही त्यावेळेस, कारण की माईबाईंना बरं नव्हतं. तर माईबाई काही आल्या नाही. त्यामुळे मला भयंकर कसं एकदम अपसेट झाली. मी म्हटलं, "अरे, मला माईबाईंची." मग मी परत विश्वनाथ बाबांच्या समाधीजवळ गेली. म्हटलं, "नंगे बाबा, मला माईबाईंची म्हणजे खूप इच्छा आहे की मी त्यांची हे भरावी. मी तांदळीला जाऊ का?" मग मी त्या तांदळीला असतात तर मग मी तांदळीला जाते. पण मला त्यांची ओटी भरायचीच आहे. पण मग मी पाणी प्यायचं की काहीतरी करायला म्हणून मी धर्मशाळेत गेली. धर्मशाळेत तिथे नंगेवानच्या तिथे दर्शन केलं आणि अशी बसली होती नंगेवानच्या तिथे पादुकांजवळ त्या. तर ते एक लहान मुलगा असा पळत-पळत आला. "ताई, ताई, तुला माईबाईंना भेटायचं होतं ना? बघ माईबाई आल्या, माईबाई आल्या." ते असे म्हणाल्या. बरोबर मी पळत गेली. पळत गेल्यावर बघते कसं, की आपल्या विश्वनाथ बाबांची जी समाधी होती, तर त्याचा तो दरवाजा एंट्रन्स आहे. त्या उंबरठ्यावर माईबाई बसल्या होत्या. आणि मग मला खूप आनंद झाला, की अरे माईबाई आल्या. म्हटलं, "माईबाई तुम्ही आलात?" मी पटकन त्यांची ओटी भरली
सगळं झालं आणि मग नंतर परत आम्ही उठलो गेलो तर नंतर कळलं की मायबाई आल्याच नव्हत्या. मायबाई त्यावेळेस ढव्यात आल्याच नव्हत्या कारण की त्यांना बरं नव्हतं. त्या तांदळीला होत्या. तर माझी एवढी तीव्र इच्छा होती आणि मी नंगेवाना सारखी बोलत होती. तर मला म्हणजे नंतर कळते, आज मी सांगू शकते, की विश्वनाथ बाबांनीच मायबाईंचं रूप घेतलं आणि तिथे त्या उंबरठ्यावर बसले आणि मी मायबाईंची ओटी भरू शकली. तर हा एक अनुभव आला मला आणि नंतर मग मला स्थळं येत होते हे सगळे. तर मग हा जेव्हा इंग्लंडचा अनिलचं स्थळ आलं, तेव्हा मला काही बाहेर देशी जायचं नव्हतं मला. तर दादांना पण थोडं, की बाहेर देशी काय पोरीला पाठवायचं म्हणून थोडं विचारच करत होते आई-दादा. मग आम्ही माहूरला गेलो होतो. दत्तगडावर महंत आपले मधुसूदन महंत आहेत ते. दत्तगडावर गादीवर बसतात त्या. तर त्यांचं दर्शन केलं आणि मग दादांनी असं म्हटलं त्यांना, की "बाबा अ, अशी-अशी स्थळं येतात आहेत." "अरे का रे गड्या?" म्हणे. "इकडची हवा तिकडे जाऊ शकते, तर तिकडची हवा इकडे नाही येऊ शकत का रे गड्या?" म्हणे. असं ते महंत बोलले आणि मग त्यांनी माझी ओटी भरली त्या दिवशी आणि त्यांनी मला म्हणजे आशीर्वाद दिला आणि मग मला काय म्हणाले ते, की "तू क्रिकेट खेळते तर तू इंग्लंडला म्हणजे तू परदेशी गेली नाही का खेळायला?" म्हणे कधी. असं ते बोलले मला. तर मी नॅशनल्सच खेळत होती. म्हणजे भारतातल्या भारतातच मॅचेस खेळत होती. असं इंटरनॅशनल मॅचेस खेळायची अशी काही वेळ आलीच नाही. पण त्यांनी ते तसं हे केलं. मला विचारलं होतं, की "तू काय करते?" तर म्हटलं, "म म बाबा मी क्रिकेट खेळते आणि मी नॅथ व्हॅली स्कूलमध्ये कोचिंग करते." असं मी त्यांना सांगितलं. तर म्हणे, "अरे गड्या," म्हणे, "तू बाहेर देशी गेली नाही का खेळायला?" तर म्हटलं, "नाही बाबा, मी गेली नाही. मी भारतातच खेळते." तर मग लगेच 3 महिन्यात असं झालं, की वेस्ट झोनच्या सगळ्या मुलींना सिलेक्ट केलं आणि त्याच्यात माझा नंबर लागला आणि आम्ही इंग्लंडला गेलो क्रिकेट खेळायला 95 मध्ये आणि तिथे मग मी आयर्लंड, इंग्लंड आणि अजून 1-2 देशचे होते. तर त्यांच्यासोबत आमच्या मॅचेस झाल्या. तर यांच्या मुखातनं आपल्या मधुसूदन महाराज म्हणजे मुखातनं निघालं आणि ही गोष्ट घडली. तर सांगायचं तात्पर्य हे, की जेव्हा हे साधू संत लोकं काही बोलतात, त्यांच्या मुखातनं काही जेव्हा कोणता शब्द निघतं, तेव्हा हा निसर्ग सुद्धा तो पकडून ठेवतो आणि तो खरा ठरवतो. त्याची म्हणजे जर का आपल्याला कोणालाही आपल्यामध्ये कोणाला कोणत्या साधू संतांनी कोणत्या गोष्टी बोलल्या आहेत किंवा सांगितल्या आहेत, तर त्याच्यावर जरूर विश्वास ठेवा आणि त्या गोष्टी करा. कारण की ते घ ते त्यांच्या मुखातनं निघालं तर नेचरला सुद्धा ते करावं लागतं. एवढं मात्र मला तेव्हा त्यांचा अनुभव आला महांतांचा. आणि मग जेव्हा अनिलला बघण्याचा कार्यक्रम झाला मुंबईत, तेव्हा मला अनिल म्हणाला, की "माझे गुरु आहेत. मी लहानपणापासून त्यांना फॉलो करतो आणि त्याचे गुरु म्हणजे श्री सत्य बाबा. पुट्टपर्तीचे सत्य बाबा त्याचे गुरु. तो लहानपणापासून त्यांची सेवा करतो, त्यांच्याकडे येतो. इंग्लंडला त्याचा जन्म झालेला आहे माझ्या मिस्टरांचा आणि त्याचे आई-वडील जे होते ते अमरावतीचे आहेत. भोजराज, अमरावतीचे आपले आणि आई दामले, ती पण अमरावतीचीच. आणि त्यांनी तुकडोजी महाराजांचं, गाडगे महाराजांचं, त्याच्यानंतर नागपूर ताजुद्दीन बाबांचं, त्याच्यानंतर न आपले यांचे गुरु कोण बाई? योगानंद महाराजांचे गुरु कोण? हां, ते नाही. युक्तेश्वर गिरी महाराज. युक्तेश्वर महाराज, त्याच्यानंतर हां, युक्तेश्वर गिरी महाराज, त्याच्यानंतर बंगाली बाबाजी होते, बंगाली बाबाजी होते त्यांचे. यांचे सगळ्यांचे दर्शन आणि त्यांना सहवास घडलेला आहे माझ्या सासऱ्यांना. तर ते आले होते. आमच्या बघण्याचा कार्यक्रम झाला आणि मग अनिलनी मला म्हटलं, की "प्रज्ञा, माझे गुरु आहेत, तर तू दर्शनाला येशील का त्यांच्या?" तर म्हटलं, "हो, येईन. का नाही येणार? हे सगळे एकच आहेत." असं मी म्हटलं, "बिलकुल डेफिनेटली येईल मी." तर आणि मग मी त्याला म्हटलं, की "पण एक आहे, जर का हे लग्न ठरलं आणि तुला जर का पसंत असेल किंवा काही असेल, तर तू तू पण ढव्याला ये आणि नंगेबाबांचं दर्शन घे." कारण की आमच्याकडे हे आहे, की आमचे लग्न करायच्या अगोदर प्रत्येक जावई ढव्याला येऊन गेलेला आहे. लग्नाच्या अगोदर दादा सगळ्यांना घेऊन गेले तिथे. तर मग माझे मिस्टर म्हणाले, अनिल म्हणाले, की "मी येईल म्हणे, पण मला जर का काही अनुभव आला, तरच मी विश्वास ठेवेन, की काहीतरी आहे ढव्यामध्ये. मला जर का विश्वास नाही नसला, नाही म्हणजे मला अनुभव नाही आला,
तर मग मी विश्वास नाही ठेवू शकणार. तर मग मी म्हटलं तो प्रॉब्लेम माझा नाहीये. तो प्रॉब्लेम नंगेबाबांचा आहे, तो प्रॉब्लेम तुझ्या गुरूंचा सत्यसाई बाबांचा आहे. ते दोघं जण सांभाळून घेतील, असं मी त्याला म्हटलं. आणि मग लग्न ठरलं की 17 फेब्रुवारीला लग्न करायचं आणि त्यावेळेस यात्रा होती 14 फेब्रुवारीला किंवा काहीतरी अशी यात्रा होती. तेव्हा तो आला होता ढव्याला दर्शनाला स्वामींच्या, आपल्या नंगेबाबांच्या. तर आपले जे हे आहे काय म्हणतात त्याला चाका नाही, जेव्हा त्यांनी मोठ्या नंगेबाबांच्या समाधीला, मोठ्या आपल्या नंगेबाबांच्या समाधीला दर्शन करायला गेल्या, तेव्हा त्याला ही अनुभूती आली, की त्याच्या गुरूंनी म्हणजे स्वामींनी त्याला जो सत्यसाई बाबांनी त्याला जो गुरुच मंत्र दिला होता, तो आपोआप सुरू झाला. तोच त्याला ऐकायला येत होता त्या मंदिरात. आणि त्याच्यानंतर आम्ही चाक्यावर गेलो दर्शनाला. तर आपल्या हनुमान मंदिराचं जे मंदिर आहे आपल्या हनुमानाचं, तर त्या मंदिरात तो बसला. डोळे बंद करून मेडिटेशनला बसला. तो म्हणे, "प्रज्ञा मी 2 मिनिटं मेडिटेशन इथे करतो. मग नंतर चाक्यावर म्हणजे अंघोळ करायला येतो." तर जेव्हा तो तिथे बसला, तर तेव्हा त्याला असा अनुभव आला, की त्याच्या शरीरातनं तो हां, की तो नाहीसा झाला. म्हणजे अनिल नव्हताच. तो नाहीसा झाला तिथे एकदम आणि तो असा वर-वर जात होता आकाशाकडे. तर ते अनुभव आल्याबरोबर त्याला एकदम कारण की तो फर्स्ट टाईम त्याचा अनुभव आल्यामुळे तो एकदम जागा झाला आणि पळत आला माझ्याकडे आणि मग म्हणाला, की "प्रज्ञा, प्रज्ञा इथे आहे काहीतरी आहे. मला पुट्टपर्तीला जायची गरज नाही. इथेच आहेत स्वामी, इथेच आहेत सगळेजण." असा त्याला अनुभव नंगेबाबांनी दिला आणि स्वामींनी दिला. तर तेव्हापासून त्याचा विश्वास तिथे बसला. कारण की तो बोलला होता, की मला जर का काही अनुभव आला तिथे तरच मी समजेल, की काहीतरी आहे डव्यामध्ये. तर नंगेबाबांनी त्याला अनुभव तो दिला पहिला त्याचा. आणि मग लग्न तो गेला तेव्हा मुंबईला वापस गेले ते. तेव्हा त्यांच्या घरी 2 गृहस्थ, एक वयस्कर आणि एक यंग 25-26 वर्षाचा, असे 2 गृहस्थ त्यांच्या घरी गेले. आणि म्हणाले, की तो त्यांच्या काकांकडे राहत होता तेव्हा. तर ते म्हणाले, की "काका तर घरी नाहीयेत, तर तुम्हाला मी काय मदत करू शकतो?" तर म्हणे, "आम्ही तुम्हालाच भेटायला आलोय. तुमच्या घरी शुभ कार्य होणार आहे आणि त्या कार्यामध्ये गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज उपस्थित असणार आहे." असं त्याला सांगितलं. त्यांना, आई-वडिलांना आणि सासू-सासऱ्यांना आणि अनिलला. आणि मग लग्नामध्ये आले पण होते. आपले एक आपल्या मुंबईचे मध्ये कोणीतरी होतं, ते आले होते आपल्या लग्नामध्ये. पण त्यांचे बँड्रा फोटो रोड वगैरे मठ आहे. काढले, पण काही आलेच नाही त्याच्यानंतर फोटो वगैरे. आहे ना स्मिता? मठ आहे ना ते? हो, तर ते मठातून आले, दीपी त्यांनी घेऊन मला आली होती दिलं त्यांना. भरपूर म्हणजे तांबा हो ना. आणि ते आले, पण आम्ही फोटो वगैरे काहीच नाही निघाले त्यांचे. ते आलेच नाही फोटोमध्ये वगैरे. तर 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 तो एक म्हणजे लग्नात त्यांचा आशीर्वाद लाभला. आणि मग हे जेव्हा लग्न झालं, तेव्हा लहानपणापासून म्हणजे ही एक गोष्ट सांगायची आहे, की लहानपणापासून मी एक गाणं म्हणायची आणि मला माझे बहीण-भाऊ खूप अजूनही हसतात आणि त्याची आठवण करून खूप हसतात. मी लहानपणापासून एक गाणं म्हणायची, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची. हे माहेर सासर ते, ही काशी रामेश्वर ते, उजळीते कडक दो घरचे, चंद्रिका पूर्ण चंद्राची. हे तेव्हा मी एक गाणं म्हणायची. पण त्याची सगळं जे काही मला आज कळलं, की मी नंगेबाबांच्या घरी, हे माहेर माझं नंगेबाबांचं माहेर आणि सत्यसाई बाबांचं सासर. माझे नंगेबाबा महेश महेश, शिव, ती काशी आणि सत्यसाई बाबा म्हणतात मी दत्तात्रेय आणि ते रामेश्वर, विष्णूंचा अवतार. रामेश्वर आणि मला या दोन्ही घरी राहायचा योग आला आणि त्या दोघांची पण सेवा करायची मला मला लाभलं. तर हे गाणं म्हणजे मी म्हणू नाही शकत, की हे मी नुसतं म्हणतोय. लहानपणापासून हे नेचर आपल्याला त्याच्याकडे कसं नेतं, याची अनुभूती मला आली. म्हणजे लग्न झाल्यानंतर हे मला कळलं, की अरे, हे गाणं मी म्हणत होती आणि हे खरंच ठरलं हे, खरंच ठरलं. तर हा एक अनुभव आहे. आणि त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मला अनिलनी पुट्टपर्तीला नेलं स्वामींच्या दर्शनासाठी. फर्स्ट टाईम मी सत्यसाई बाबांना बघत होते तेव्हा. त्यांना भेटणार होती.
आणि जेव्हा ते माझ्या समोर येऊन उभे राहिले दर्शनाच्या नाही. प्रज्ञा तेव्हा मी प्रज्ञा काहीच नाही, मी नव्हतीच तिथे. मी नुसतीच रडत प्रज्ञा होती. "ओ बेटा." एक मिनिट "ओ गीता." ताई त्याच्या आधी हे सांग की "येस." तुम्ही लग्न ठरल्यावर आईला जी हे होती की हिला कसं काय लंडनला पाठवायचं तर मग हां. पुसदला तर ते सांग हो, येस, पहिले. येस, येस. हं. ओके, ओके, ओके. हो, हो. हो, 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 हो. ओके, ओके. मग जेव्हा हे लग्न ठरलं, होकार वगैरे सगळं आला, तरी पण आईला सारखं रुख-रुख होती, की अनोळखी लोकं आहेत, इंग्लंडला जाणार आहे, इतक्या दूर. कसं काय नंगे बाबा, कसं काय बाबा, काय, 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 काय? म्हणजे त्यांना त्या आईला काळजी होती बेसिकली. आणि झालं असं, की माझे सासू-सासऱ्यांचे जे मोठी वहिनी होती, माझ्या सासूंची वहिनी, ती पुसतला होती. तर त्यांची जी सून होती, ती कुसुम. आई ते कोण आहे ताई? कुसुम देशमुख वाशिमचे. जिल्ह्यातले देशमुख वाशिममधले. तर त्यांची मुलगी कुसुम. आई आणि दादांची ती लहानपणाची, बालपणाची मैत्रीण. आईची क्लासमेट. तर ती माझ्या सासू काय म्हणतात त्याला? मामे सासूंची सून. तर ते त्यांच्याकडे जाऊन मग औरंगाबादला आले दोघं माझे सासू-सासरा. आणि मग जेवायला बसले तेव्हा म्हणे, "अरे टिल्लू कोण आहे? टिल्लू देशपांडे कोण? टिल्लू, टिल्लू कोण?" तर म्हटलं, "टिल्लू म्हणजे माझे वडील आहेत." तर दादा म्हणे, "का बरं?" तर मग म्हणे, "अरे माझी सून आहे." तर ती म्हणत होती, की "अरे मी तर टिल्लूला आणि मीनाला छान ओळखते. आमचे आमचे ढव्याचे संबंध आहेत." राजेबाबांच्या सोबत ते नेपाळला गेले होते. त्यांचे त्यांचे वडील, जिल्ह्यातले देशमुख जे होते त्यांचे वडील, कुसुमचे वडील ते राजेबाबांसोबत नेपाळला वगैरे जाऊन आले होते. तर तेव्हा आईच्या याच्यात हे झालं, की चला कुठून तरी देवानी ओळख आणली, की हे ओळखीचे आहेत लोकं म्हणून. ढव्याचीच निघाले म्हणून. तर ती एक लिंक लागल्यामुळे आई शांत झाली. आणि मग अ, जेव्हा मी स्वामींना फर्स्ट टाईम भेटले, तेव्हा सकाळी 4 वाजता उठून मी लाईनीत उभं तिथे लाईन राहावं लागतात. तर मग टोकन घेऊन दर्शन लागतं. असे 15-20 टोकन मिळतात. तर मग त्यानुसार त्या लाईनीत जाऊन आपल्याला बसावं लागतं हॉलमध्ये. तर ते माझं पहिलं दर्शन होतं. तर मला पहिली की दुसरीच लाईन मिळाली होती. त्यामुळे खूप जवळनं आणि स्वामी एकदम समोर येऊन उभे राहिले माझ्या. आणि ते माझ्याकडे बघतच होते. कितीतरी वेळ माझ्यासमोर उभं राहून माझ्याकडे बघत होते. आणि मला काहीच सुचत नव्हतं. मला नुसतं रडायला येत होतं त्यांच्याकडे बघून. आणि मी रडत होते आणि स्वामी निघून गेले. मला काहीच पता चालला नाही, की स्वामी निघून पण गेले आहेत दर्शन घेऊन. पण मला म्हणजे मग नंतर होशमध्ये आली मी आणि मग घरी आली. घरी आल्यावर मी अनिलला म्हटलं, की "अनिल, मी काही मग नंतर दर्शनानंतर भजन असतात तिथे." तर म्हटलं, "मी काही भजनाला येत नाही. मी घरी आता मी झोपून जाते. मला झोप येते." तर मी झोपून गेली रूममध्ये आणि अनिल भजनाला गेलेला. दरवाजे बंद होता, खिडक्या बंद होते. आणि झालं काय, मी जेव्हा झोपले, कॉटवर झोपली होती, तेव्हा बघते, की सत्यसाई बाबा बसलेले माझ्या बाजूला. फिजिकली बसलेले, साक्षात बसलेले. आणि त्यांना मी बघितल्याबरोबर मला घाम सुटला आणि मी एवढ्या जोरदार किंचाळत उठली. मोठ्याने खूप घाबरले मी, की दरवाजा बंद आहे, खिडक्या बंद आहे, आले कुठून आतमध्ये या रूममध्ये? आणि खूप दरदरून घाम सुटला मला एकदम. कारण की ते मला पहिला अनुभव आला, की भगवंताला भिंती, दरवाजे हे काहीच घेणं-देणं नाही. तो कसाही येऊ शकतो आणि कसाही जाऊ शकतो. तो माझा पहिला अनुभव असल्यामुळे नाही मला काहीच माहीत नव्हतं. अनिल भजनावरून आला आणि त्यांनी मला बघितलं एवढा घाम-घाम झालेला तर म्हणे, "प्रज्ञा काय झालं तुला?" म्हटलं, "अरे तुझे ते गुरु, दरवाजा बंद, खिडक्या बंद, कुठून आले, कसे आले?" येऊन माझ्या बाजूला बसले आणि म्हणजे माझ्या डोक्यावरनं हात फिरवत होते. मी घाबरली ना. तर मग त्यांनी मला त्यांचं एक लव्हिंग गॉड म्हणून पुस्तक दिलं. तर त्याच्यात जे लोकांना वेगवेगळ्या देशांमध्ये जे प्रगट झाले सत्यसाई बाबा पुट्टपर्तीमध्ये राहून, तसे अनुभव जेव्हा वाचले तेव्हा मग मला कळलं, की एकाच वेळेस ते नाना ठिकाणी ते दिसतात, लोकांना भेटतात. आणि तो एक अनुभव झाला आणि मग त्याच्यानंतर मी अ, इंग्लंडला गेले मेमध्ये. फेब्रुवारीमध्ये लग्न झालं. मेमध्ये व्हिसा वगैरे मिळाल्यानंतर मी इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर झालं काय, माझे सासू-सासरे लंडनला राहायचे. माझ्या मिस्टरांची नोकरी डॉर्किंगमध्ये सरे काउंटीमध्ये होती. तर 7-8 60 टू 80 माइल्स दूर होतं ते गाव. तर मी तिथे एकटीच राहायचे. याचा फ्लॅट होता ऑफिसचा.
तिथे राहायची आणि समोर होतं स्मशान. त्यांचं ग्रेव्हयार्ड म्हणतात. तर ते होतं आणि आणि मी एकटीच असायची घरात दिवसभर. हा रात्री यायचं काम करून आणि मी म्हटलं, "अरे हे काय आहे? इथे दुसरं काहीच नाही. मराठी बोलणारा माणूस नाही. सगळे पांढरे लोकं, सगळे इंग्लिश लोकं. मराठी बोलणारा नाही. एकही भारतीय नाही. मी आणि अनिलच फक्त भारतीय लोकं होतो तिथे, इंडियन्स." तर मला इंग्लिश पण येत नव्हतं तेव्हा. इंग्लिश मीडियममध्ये जरूर शिकलो. सगळं इंग्लिशमध्ये लिहिणं वगैरे येत होतं, पण बोलणं काही येत नव्हतं. तर म्हटलं, "अरे बाबा नंगे बाबा, ते कुठे पाठवलं रे बाबा," म्हटलं "तू. रामाने पण वनवास केला, तोही भारतातच केला. मला कुठे इथे तू पाठवला इंग्लंडमध्ये." असं मी नंगेवांना म्हणायची, कारण की तिथे एकटीच बसलेली असायची मी. पण मग नंतर मी नंगेवांना पत्र लिहिलं, की "नंगे बाबा." आणि ते पत्र मी लिटरली पोस्ट केलं हां, लिहून, की "नंगे बाबा, सगळ्या मुलींचे, मुलींचे नवीन-नवीन लग्न होतात. तेव्हा नातेवाईक येतात, भेटीगाठी होतात सगळं. म्हटलं हे तू मला इथे कुठे पाठवलं? कोणी कुत्रं येत नाही म्हटलं इथे. मी एकटीच बसलेली आहे घरी." असं मी म्हटलं आणि पोस्ट केलं लेटर. म्हणजे यांना पोस्ट केलं मी लिटरली पोस्टात जाऊन. आणि तुम्ही विश्वास नाही करणार, दुसऱ्या दिवशी सत्यसाई बाबा तिथे आले. डॉर्किंगला सत्यसाई बाबा तिथे आले आणि मला म्हणे, "चल प्रज्ञा, स्वयंपाक कर. मला खूप भूक लागली आहे जोरदार. वाढ मला." आणि कारण की तो पहिला अनुभव पुट्टपर्तीमध्ये आल्यामुळे तेव्हा तेव्हा काही एवढं काही मला भीती वगैरे नाही वाटली. पण म्हटलं ओके ठीक आहे, आले ते येतात. म्हणून मग मी स्वयंपाक केला आणि त्यांना वाढलं आणि मग त्यांना म्हणे, "माझ्या पायांना थोडं क्रीम लाव" म्हणे आणि पाय दाब. मग मी त्यांच्या पायांना क्रीम लावलं आणि दाबलं. तर तिथे सुद्धा मला ते त्यांनी साक्षात येऊन तर आणि मी नंगे बाबांना काही बोलली, की सत्यसाई बाबाच यायचे आणि करायचे. मी नंगेवांना पत्र लिहिलं तर सत्यसाई बाबा त्याची उत्तरं द्यायचे. असे मला अनुभव येत राहिले. तर मी म्हटलं, की मी नंगेवांना म्हणते आणि नंगे बाबा का नाही येत आहे? सत्यसाई बाबांना येऊन उत्तरं देतात मला, तुमचं काय? पण मग ते नंतर हळू त्याच्यानंतर कळलं, की ते एकच आहे. आणि आता मला नंगेबाबांनी सत्यसाई बाबांकडे पाठवलेलं आहे. त्यांच्याजवळ दिलेले हवाले. तर त्यांची जबाबदारी होती माझ्याकडे लक्ष द्यायची. आणि ते एक झालं आणि मग मी तिथे गाडी शिकायला म्हणजे सगळीकडे गाडी लागते. म्हणजे नेसेसिटी आहे. म्हणून गाडी शिकायची होती इंग्लंडला. मी इथे इंडियामध्ये गाडी चालवत होती. पण त्या देशांमध्ये चालवायला मग क्लासेस लावून दिले होते माझ्या नवऱ्याने, की "तू इथे शिक व्यवस्थित आणि मग तू चालवायला लाग." तर मी डॉर्किंगहून लंडनला जायचे क्लासेस घ्यायला. आणि ते एक दिवस झालं असं, की येताना काय झालं, मी बसमध्ये बसले. व्हिक्टोरिया स्टेशनला जाऊन मग डॉर्किंगला ट्रेन घेऊन मग जायचं ट्रेननी. तर मी जेव्हा बसमध्ये बसले, तेव्हा त्या दिवशी थोडं 1-2 बस स्टॉप नंतर एक इंग्लिश बाई साडी नेसून, डोक्याला मोठा कुंकू आणि डोक्यावर पदर घेऊन ती चढली बसमध्ये. आणि ती सारखी माझ्याकडे बघते आणि मी तिच्याकडे बघते. आम्ही दोघी एकमेकींकडे बघतोय. कारण की ती इंग्लिश बाई होती. इंग्लिश पांढरी बाई होती. इंडियन बाई नव्हती. पांढरी बाई. पण तिने डोक्यावरनं पदर घेतला होता आणि मोठं कुंकू लावलं होतं. आणि ती माझ्याकडे बघत मी बघते आणि मला झोप लागली. कारण की त्या व्हिक्टोरिया स्टेशनला गोल्डन्स ग्रीनला हे राहायचे माझे सासू-सासरे. तर तिथून व्हिक्टोरिया स्टेशनला जायला जवळपास पाऊण 1 तास लागायचा बसने. तर मग झालं असं, की जेव्हा मला झोप लागून गेली आणि मग ही मला आवाज येतो, ही माझ्या पाठीवर थाप मारते बाई आणि म्हणते, की "गेट अप चाइल्ड, गेट अप." म्हणजे "उठ बेटा उठ. आपल्याला इथे उतरायचं आहे." तर मी एकदम घाबरली. कारण की ते मध्येच बस फेल झाली होती आणि मला पुढचं माहीत नव्हतं, की कोणती बस घ्यायची आणि व्हिक्टोरिया स्टेशनला पोहोचायचं कारण की नवीन-नवीन होते मी. तर मी घाबरली. तर मी म्हटलं, की "हे कुठे व्हिक्टोरिया स्टेशन आलं का?" तर म्हणे, "नाही आलं. गाडी फेल झाली आहे. आपल्याला दुसरी बस घ्यायची आहे." पण मी तिच्याकडे बघून म्हटलं, "पण मला तर माहीत नाही दुसरी कोणती बस घ्यायची." तर म्हणे, "काळजी नको करू. मी तुला बसवून देते. मी तुला सोडून देईन." तर मग आम्ही उतरलो खाली आणि दुसऱ्या बससाठी थांबलो होतो बस स्टॉपवर. तर मी त्यांना विचारलं, की "तुम्ही इंग्लिश आहात, मग तुम्ही ही साडी वगैरे का नेसली? कुंकू लावता तुम्ही?" तर मग म्हणे, "माझे गुरु आहेत आणि माझे गुरु बिहारमध्ये आहेत." असं ते मला म्हणाले. आणि त्यांनी जेव्हा असं बोलल्या, त्या जेव्हा गृहिणी अशा बोलल्या, की माझे गुरु बिहारमध्ये, तेव्हा मला एकदम स्ट्राईक झालं, की विश्वनाथ बाबांनी आईच्या स्वप्नात येऊन सांगितलं होतं, की "अगं मीना, आता मी सध्या बिहारमध्ये काम करतोय."
मला एकदम स्ट्राईक झालं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे मी बघितलं आणि म्हटलं, "नंगे बाबा, तुम्हीच आले मला मदत करायला." आणि मग त्यांनी मला त्या बसमध्ये बसवलं आणि स्वतःही बसल्या माझ्या बाजूलाच बसल्या आणि मग त्यांनी पूर्ण विचारपूस केली, की "तू इथे कुठे आली होती? आता कुठे जाणार आहेस? व्हिक्टोरियाहून कुठे कशी जाणार आहेस?" मी त्यांना सगळं सांगितलं, की आता मी व्हिक्टोरिया स्टेशनला जाऊन तिथून ट्रेन घेऊन डॉर्किंगला जाणार आहे. मग तिथे कोण असतं? तर म्हटलं, "तिथे माझे मिस्टर असतात. लंडनला माझे सासू-सासरे असतात. मग तुम्ही दोघंच राहता का तिथे?" म्हटलं, "हो." तर मग हे सगळं बोलता-बोलता मी व्हिक्टोरिया स्टेशनला पोहोचलो. तर म्हणे, "हे घे आता तुझं आलं हे स्टेशन. आता उतर आणि जा तू." पण म्हटलं, "मग तुम्ही कुठे जाताय?" "मी ज्या कामासाठी आलो ते काम झालं म्हणे. आता मी चाललो." असं बोलून गायब झाली ती बाई. आणि तेव्हा मग एकदम लक्षात आलं, की नंगे बाबाच होते. साक्षात नंगे बाबा मला तिथे विश्वनाथ बाबा. मला त्यांना माहिती होतं, की हे सगळं नवीन आहे आणि मी घाबरणार. तर आधीच कसं आहे गुरु कसे आपलं रक्षण करतात आणि कसे आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्यासोबत असतात. त्याची ती अनुभूती म्हणजे ती एक. आणि मग नंतर आमच्याकडे शिर्डी साईबाबांचे खूप मोठे भक्त असे आले आले होते डॉल्फिनला असताना. तर ते त्यांना अ, मुंबईहून ताईंनी पाठवलं होतं त्यांना. तर ते आले आणि जेवण वगैरे सगळं झालं आणि गप्पा मारण्यात, नंगेवांचे अनुभव सांगण्यात, त्यांनी त्यांचे शिर्डी साईबाबांचे अनुभव सांगितले. ते डॉक्टर होते. तर हे सगळे अनुभव सांगण्यात रात्रीचे 10:30 11:30 झाले आणि मग ते राहत होते सतनला. तर जवळपास पाऊण तासाचा रोड आहे आपल्या डॉर्किंगहून. तर अनिल म्हणे, "मी सोडून देतो तुम्हाला, की आता काही ट्रेन जाणार नाही. ट्रेन वगैरे सगळं थांबलं असेल, मी तुम्हाला सोडून देते." आणि जेव्हा त्यांनी गाडी बघितली चालू करायला, तर गाडीत पेट्रोल संपलं होतं. अजिबातच पेट्रोल नव्हतं गाडीमध्ये. तर मग अनिल मला म्हणे, "म्हणजे आता प्रज्ञा आता गाडीचं पेट्रोल नाहीये, काय करू?" म्हटलं, "काही नाही, अंगारा लाव गाडीला, अंगारा लाव. बघू आपण." मी नंगेवांना प्रेयर केलं, म्हटलं, "नंगेवा लाज राख बाबा." आता त्यांना सोडायचं तर आहे. तर मग अंगाराला मी माझ्या गाडीला जाऊन मी अंगारा लावला आणि नंगेवांना प्रेयर केलं. यू विल नॉट बिलीव्ह ती टँक पूर्ण झाली. पेट्रोलची पूर्ण टँक. तो टाटा पूर्ण फुल टँक दाखवत होता. आणि सोडून आला त्यांना सटनला. घरी वापस आला आणि परत तो शून्यावर गेला. तो नील. फक्त त्या तेवढ्या काळासाठी पूर्ण पेट्रोल त्या गाडीमध्ये स्वामींनी नंगेवांनी टाकलं आणि आपली लाज राखली. ते तो एक अनुभव. आणि मग नंतर 2000 नाही 1997 ची गोष्ट. लग्न माझं फेब्रुवारीमध्ये झालं आणि डिसेंबरमध्ये दत्त जयंती होती. तेव्हा मी याच्या मित्र म्हणजे मी माझी पूजा वगैरे सगळं केलं आणि याचे मित्र तेव्हा क्रिसमस होता. 23 डिसेंबर होता. 25 तारखेला डिसेंबर होता. 25 ते क्रिसमस वगैरे सेलिब्रेट करतात तिकडे. तर जेव्हा मी म्हणजे दत्ताची पूजा वगैरे झाली, मग आणि मला फोनवर म्हणतो, की माझे मित्र-मैत्रिणी येतील. आपण क्रिसमस त्यांच्या क्रिसमस असतं तर आपण सेलिब्रेट करूया. म्हटलं, "हो, काही हरकत नाही. मी सगळं तयार ठेवते." मी सगळं तयार ठेवलं. केक वगैरे तेव्हा येत नव्हतं. मग विकतच आणल्या केक वगैरे, गोड गोष्टी. बाकीचं तिखट आपल्या सगळ्या नॉर्मल ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या केल्या तयार. आणि आम्ही ते लोकं आले आणि सगळं चालू होतं आपलं गेट टुगेदर. आणि तितक्यात 3 लहान इंग्लिश मुलं आपल्या घरासमोर आले आणि तिथे ते कॅरॉल्स म्हणतात, ते इंग्लिश गाणे म्हणतात क्रिसमसचे. आणि असा तिथे प्रथा आहे, की मग तुम्ही त्यांना काहीतरी चॉकलेट द्यायचे, नाहीतर काहीतरी द्यायचे. ते सेलिब्रेशन म्हणून क्रिसमसचे. तर हे 3 मुलं आले. छोटे-छोटे होते. एक एकदमच लहान होता आणि 2 असे 9-10 वर्षाचे असेल आणि एक 5-6 वर्षाचा असा मुलगा. तर ते तिघं जण आले. तर अनिल म्हणाला, की त्यांना घरात घे आणि त्यांना आपण जे काही केलेलं आहे ते सगळं त्यांना दे. तर ते जेव्हा त्या 3 मुलांना मी बघितलं ते म्हटलं, "अरे वाह!" म्हणजे माझा जो भाव होता तो. म्हटलं, "अरे वाह! साक्षात दत्तात्रय आपल्या घरी आले आणि दत्त जयंती आहे आज." मग म्हटलं, "साक्षात दत्तात्रय आपल्या घरी आले." मी मनातल्या मनात म्हटलं. मोठ्याने नाही, कारण की ते सगळे इंग्लिश लोकं होते घरात पण आणि हे मुलं पण इंग्लिशच होती. तर त्यांना मी घरात घेतलं, बसवलं आणि त्यांना केक दिलं, खायला वगैरे सगळं दिलं आणि मग मी आणि आतमध्ये होता बेडरूममध्ये. अ, काहीतरी त्याच्या कॅसेटचं काहीतरी आणायला गेला होता. तर मी त्याच्या मागे-मागे गेली आणि त्याला मी मराठीत म्हटलं, "अनिल, आज आपलं दत्त जयंती आहे आणि साक्षात दत्तात्रय आपल्या घरी आले, तर मला काहीतरी पैसे दे. म्हणजे दक्षिणा म्हणून मी त्यांना देऊ शकली पाहिजे." असं मी त्याला मराठीत म्हटलं. तर अनिल मला म्हणाला, "पैसे वगैरे काही नाही प्रज्ञा, कारण की यांना पैसे दिले तर हे ड्रग्ज वगैरे घेतात, सिगारेट वगैरे फुकतात. त्यांना ड्रग्ज नाही, त्यांना जेवढं पाहिजे तेवढं तू खाऊ घाल." मी नाराज झाली. तर म्हटलं, "अरे, असं कसं बोलला हा?" पण मग मी गेले तिकडे. मी गेल्यानंतर
तर त्यांनी तो जो त्याच्यामध्ये लहान मुलगा बसला होता, मध्ये तो बसला होता लहान मुलगा. त्यांनी मला म्हणे मला हात असं केलं की कम, कम सिट हिअर आणि तो माझ्या मांडीवर बसला. नॉर्मली इंग्लिश लोकं मांडीवर वगैरे बसत नाही. काहीही जवळ-जवळ काही करत नाही. सगळं असं फॉर्मल असतं. आपलेपणाचं असं काही नसतं. पण हा लहान मुलगा माझ्या मांडीवर बसला आणि म्हणे मला खाऊ घाल. तू मला खाऊ घाल. केक वगैरे. असं काहीच नसते बरं का इंग्लिश लोकं हे काहीच करत नाही. पण तो मुलगा मला म्हणतो, की मला तू तू तुझ्या हाताने मला केक खाऊ घाल आणि मग मी खाऊ घातली त्याला आणि मग हळूच माझ्या कानात म्हणतो, की आम्हाला पैसे वगैरे काही नको आहे. आम्ही तुला भेटायला आलोय. असं त्यांनी म्हटलं. मी अनिलशी मराठीत बोलली होती, की मला पैसे दे, दक्षिणा द्यायची आहे म्हणून. आणि हा इंग्लिश माणूस कुठे त्याला मराठी दूर-दूरपर्यंत कळणार नाही. पण तो मला म्हणतो कसा, की "तू मला केक खाऊ घाल, पण आम्ही तुला भेटायला आलो. आम्ही पैसे घ्यायला नाही आलो." असं म्हटल्यानंतर पूर्ण म्हणजे नुसतं डोळ्यात पाणी होतं माझ्या. कारण की तेव्हा कळलं, की साक्षात दत्तात्रेयच आपल्या घरी आले आपल्याला भेटायला. तो अनुभव एक खूप सुंदर होता, खूप सुंदर होता. आणि मग मी अनिलला म्हटलं, "बघ अनिल, दत्तात्रेयच आपल्याला भेटायला आले आणि त्याला रंग, रूप काही नाही. फक्त इंडियन लोकच दत्तात्रेय आहेत आणि इंग्लिश लोकं दत्तात्रेय नाही असं काही नाही. सगळ्यांमध्ये तो आहे. तेव्हा ते एक आहे." आणि मग नंतर मी नेहमी अनिलला गुरुमंत्र मिळाला होता त्याच्या साईबाबांकडनं आणि तो ते रोज करायचा. त्याचे ते होतं सगळं डिसिप्लिन. तर मी नेहमी नंगेबाबांच्या फोटोजवळ बसायचे आणि म्हणायचे, "नंगेबाबा, सगळ्या दुनियाला त्यांचे त्यांचे गुरु त्यांना जप देतात, मंत्र देतात. गुरु म्हणजे त्यांना माहिती आहे हे गुरुमंत्र आहे आणि ते त्यांचे गुरु आहे." म्हटलं, "मला माहिती आहे तू माझा गुरु आहे, पण मला मंत्र नाही दिला, मला तू सांगितलं पण नाही काही. असं कसं करतोस तू? असं कसं करतो? म्हणजे आम्हाला पण काहीतरी सांग की तू आमचा गुरु आहेस. तू पण आम्हाला सांग काय करायचं ते." असं मी नंगेबाबांना म्हणायची, रोज म्हणायची. तर एक दिवस काय झालं, मला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात आले. मी हे नंगेबाबांना विचारलं होतं बरं का. आता बघा मी परत सांगते तुम्हाला. सत्यसाई बाबा आले स्वप्नात. सत्यसाई बाबांनी मला इनिशिएट केलं आणि मला नंगेबाबांचं नाव दिलं मंत्र. त्यांनी स्वतःचं नाव नाही दिलं मला. साईबाबा, साईबाबा म्हणून नाही म्हटलं. त्यांनी मला नंगेबाबा, नंगेबाबा म्हण असं म्हटलं. आणि तेव्हा मला कळलं, की ते किती एक एक आहेत आणि ते कधी एकमेकांचा अनादर नाही करत. ते पण त्यांचं फॉलो करतात सगळे. त्यांनाही सत्यसाई बाबांना पण माहिती होती की मी नंगेबाबांची आहे. हां. आणि मग तो गुरुमंत्र झाला आणि मग नंतर एप्रिलमध्ये ते ते तेव्हा मला गुरुमंत्र मला सत्यसाई बाबांनी दिलं, पण आपल्या नंगेबाबांचं नाव दिलं. हा मला अनुभव जरूर सांगायचा होता. हे सांगायला की मी नंगेबाबांना जेव्हा बोलते तेव्हा सत्यसाई बाबा मला माझी उत्तरं देतात. आणि मग ते सगळं झाल्यानंतर एप्रिलमध्ये अक्षय तृतीया होती. तर मी म्हटलं की आपण जाऊया आता भेटायला. 1 वर्ष झालं मी कुठे गेली नाहीये. भारतात पण नाही गेली. तर मग आम्ही कोडाई कॅनलला सत्यसाई बाबा होते, तर आम्ही पहिले तिकडे गेलो. डायरेक्ट फ्लाईटने आम्ही तिथे गेलो मद्रासला आणि मद्रासहून कोडाई कॅनलला गेलो. कोडाई कॅनलला जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा अक्षय तृतीया होती त्या दिवशी आणि तिथे अनिलचं जे काही जसे आपण नंगेबाबांचे भक्त आहोत, तसेच ते सत्यसाई बाबांचे भक्त एकत्र त्यांनी एकमेकांसोबत राहून इंग्लंडहून इकडे यायचे आणि सेवा करायचे आश्रमात. तर तसे त्याचे मित्र होते तिथे. तर तेव्हा माझी पहिल्यांदा भेट झाली त्यांची आणि ते म्हणाले, की "सत्यसाई बाबा तुझे गुरु आहेत का?" म्हटलं, "नाही, सत्यसाई बाबा माझे गुरु नाही आहेत. माझे नंगेबाबा गुरु आहेत. पण मला एवढं माहिती आहे, की हे दोघंही सारखे आहेत. दोघंही एकच आहेत. त्यांच्यामध्ये काही फरक नाहीये. शरीर वेगळे आहेत." असं मी त्यांना म्हटलं. तेव्हा ते मला म्हणाले, "नाही, नाही, नाही. आमचे सत्यसाई बाबा म्हणजे गुरुचे गुरु आहेत." असं ते बोलले. "गुरुचे गुरु आहेत." असे बोलले ते मला. "तुझ्या गुरुचे पण गुरु सत्यसाई बाबा आहेत." असे बोलले. तेव्हा मी त्यांना तर काही बोलली नाही मी. पण मग मी लाईनीत उभी राहिली दर्शनासाठी तेव्हा सुरू झालं माझं भांडण सत्यसाई बाबांसोबत. म्हटलं, "हे काय तू तुझ्या भक्तांना सांगतोय की मी गुरूंचा गुरु आहे. माझे तर गुरु म्हणतात की आम्ही सगळे एक आहोत आणि तू हे काय विचित्र शिकवतोयस तुझ्या भक्तांना?" मला त्यांच्यासोबत भांडण सुरू झालं सत्यसाई बाबांसोबत. जवळपास अर्धा तास लाईनीत उभी होती. मी कंटिन्युअस भांडत होती त्यांच्यासोबत, की मला हे अजिबात आवडलं नाही हे लोकं असे बोललेले
म्हटलं मी तुझा अपमान करत नाही, मी तुला एक समजते आणि तुझे भक्त आहे ते माझ्या गुरूंचा अपमान करतात ते मला अजिबात चाललं नाही. याच्यात तुझंच तोंड काळं होईल असं मी म्हटलं त्यांना. आणि त्या दिवशी त्यांनी ठरवलं दर्शन नाही द्यायचं. सत्यसाईबाबांनी ठरवलं सगळ्यांना वापस पाठवलं, दर्शन नाही देणार. आणि मग नंतर मेसेज आला की ते एका हॉलमध्ये जायचं आहे आणि तिथे ते डिस्कोर्स देणार आहे. डिस्कोर्स म्हणजे ते बोलतात सगळं ते जे काही बोलतात त्याला डिस्कोर्स म्हणतात लोक. प्रवचन. तर मी गेली आणि मला पहिलीच लाईन सॉरी प्रवचन. पहिल्या लाईनीत मला मिळालं तिथे बसायला. प्रवचन येस. तर पहिल्या लाईनीतच बसली मी आणि सगळेजण होते आणि सत्यसाई बाबा आले आणि ते त्यांच्या समोर माईक ठेवला आणि माझ्याकडे बघितलं असं त्यांनी आणि म्हणाले आम्ही सगळे एक आहोत. असे माझ्याकडे बघून मोठ्याने असं पहिलं वाक्य त्यांचं ते होतं, आम्ही सगळे एक आहोत. जसा तुमचा शर्ट तुम्हाला शिवायचा असतो तेव्हा तुम्ही एक शर्ट पीस घेऊन येता आणि त्या शर्ट पीसचं तुम्ही मागचा भाग कापता, शोल्डरचा भाग कापता, भाया कापता, समोरचा भाग, कॉलर सगळं कापता आणि मग परत तुम्ही एक शर्ट बनवता. तसंच आम्ही सगळे एक आहोत. आम्ही वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या शरीरांमध्ये येऊन वेगवेगळ्या दिशेने कामं करतो आणि आम्ही सगळ्या भक्तांना परत एका ठिकाणी नेतो. हे त्यांनी उदाहरण दिलं त्यावेळेस. आणि जेव्हा तुम्ही कोणत्या दुसऱ्या गुरूंचा अपमान करता तो डायरेक्ट माझा तुम्ही अपमान करता आहात असे ते बोलले आणि माझं रडणं थांबेना. त्यांनी ऐकलं मी काय भांडली ते ऐकलं आणि ते पहिले ते बोलले आणि त्यांचं ते सगळा डिस्कोर्स झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडे अशा भुवया वरती करून असं विचारलं, ठीक आहे म्हणजे आता कसं? मी फक्त नमस्कार केला दुरून त्यांना आणि गेली रूम मध्ये शांत बसली. तेव्हा हे सगळे मुलं जे आगाऊपणा करत होते ते आले पळत पळत. अगं तू तू जे बोलली ते स्वामी बोलले की एक आहे एक आहे एक आहे. म्हटलं तुमच्यासारखे भक्त सगळ्या तुमच्या देवाला बदनाम करता म्हटलं, असे काहीतरी विचित्र वागता आणि म्हटलं खबरदार असं कधी नाही वागायचं आपण. सगळ्यांचा मान ठेवायचा कारण की प्रत्येक जण आपापलं कार्य करायला आला. कारण की आपल्या पोथीत सुद्धा लिहिलंय नंगे बाबांनी की बीज असतं त्या बीज मधनं रोपटं होतं, रोपट्यातनं झाड होतं. त्या झाडाला पानं येतात, फुलं येतात, फळं येतात आणि त्या फळामध्ये परत बीज असतं. मग आता कोण छोटं आणि कोण मोठं? जो तो आपापलं काम करतोय. बी पण आपली काम करते, बी पानं पण आपले काम करतात, फळ पण आपलं काम करतंय. झाड सर्वात मोठं आहे म्हणून तो मोठा होता अशातला भाग नाही. प्रत्येक जण आपापलं कार्य करायला आले, कार्य करतातच. हे आपल्या नंगेबाबांनी आपल्या पोथीत लिहिलेलं आहे आणि ते आपण समजायला पाहिजे. त्यामुळे या दुनियेत त्या मुंगीला पण तेवढंच महत्व आहे जेवढं हत्तीला आहे. ती मुंगी कमी नाही होत ती छोटी असते साईजनी म्हणून. त्यामुळे आपण पण प्रत्येकाचा मान ठेवायला पाहिजे आणि छोटी भक्ती आणि मोठा भक्त वगैरे काही नसते असं. जो तो आपापल्या लेवलला तो प्रत्येकाचा नंगेबाबांना पोथीत हे पण लिहिलेलं आहे. एकेकाचा संबंध आहे आपल्या गुरूंशी प्रत्येकाचा वेगवेगळा. जरी मी आणि म्हणे दादा आई दादा हे सगळे आम्ही फॅमिली आहोत पण प्रत्येकाचा देव वेगवेगळा आहे, त्याचा भाव वेगळा आहे. आपल्याला फक्त एकमेकांना आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे की तू तुझ्या गुरूंना जाऊन भेट बाबा शेवटी. अनिलला अनिलचे गुरु सत्यसाई बाबा आहेत, माझे गुरु नंगे बाबा आहेत, माझ्या मुलांचे गुरु स्वामी वेद भारती आहेत, स्वामी हिमालयामध्ये ऋषिकेश असतात त्यांचे आहे. आता एका फॅमिलीमध्ये 3-3 गुरु आहेत. मग आता आम्ही भांडू दोघंजण माझे गुरु श्रेष्ठ तुझा गुरु श्रेष्ठ असं नाही आहे. हे आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही वापस गेलो. अनिलला नवीन नोकरी मिळाली आणि मग आम्ही लंडनला वापस गेलो. कोडाईकनालहून 1 महिना औरंगाबादला आलो, आई दादांसोबत राहिलो आणि मग नाही तेव्हा अनिल एकटा गेला, त्याला नवीन नोकरी जॉईन करायची होती म्हणून. आणि इकडे आम्ही मुंबईला माई म्हणून होत्या ज्या शिर्डी साईबाबा त्यांच्यामधनं खूप कार्य करून घेत होत्या. मी त्यांचं दर्शन करायला म्हणून मुंबईला गेले आणि त्यांनी मला शिर्डी साईबाबांनी मला तेव्हा 2 आंबे दिले पूजा झाल्यानंतर. हे तू 2 आंबे खा आणि एक अनिलला दे, एक तू खा. हे 2 आंबे घेऊन जा. आणि मग मी निघाली तर मला अर्ध्या रस्त्यातच त्यांनी वापस बोलवलं, वापस ये प्रज्ञा. त्याच्यातला एक आंबा त्यांनी वापस घेतला. तुला पेलवणार नाही म्हणे. एक आंबा त्यांनी वापस घेऊन घेतला आणि एकच दिला.
आणि मग मी तिकडे गेल्यानंतर मग ते पूजा केली, आंबा वगैरे खाल्ला आणि आम्हाला मला कळलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून. आणि इकडे आई औरंगाबादला आजोबा आले होते वाशिमचे आपले माजोडकर दिगंबरराव माझे आजोबा आले होते आणि ते आईला म्हणाले होते की बाबा प्रज्ञाला ना जुळे मुलं होणार आहे म्हणाले, असे म्हणाले ते आजोबा. आणि ते जानेवारीमध्ये ते 30 जानेवारीला ते गेले आजोबा. आणि ओमचा जन्म आहे मार्च मधला 29 मार्च. आणि फेब्रुवारीमध्ये काय झालं, मी माझा चेकअप करून आले. येताना रस्त्याने पायी येत होते मी डॉक्टरांकडनं. तेव्हा एक म्हातारी बाई आली. म्हातारी बाई आली आणि खूप थंडी होती तेव्हा. मी सगळ्यांनी कोट वगैरे घातले होते. तर ती आली आणि एकदम माझ्याजवळ येऊन म्हणते, बापरे केवढी थंडी आहे, केवढी थंडी आहे. आणि तिने काहीच घातलं नव्हतं कपडे. थंडी आहे करून माझ्याजवळ आली. मी म्हटलं की अरे बापरे, हिने काही घातलेलं नाही आणि थंडी तर म्हटलं कपडे घातले नाही तर थंडी वाचणारच आहे. म्हणून मग तिला मी माझे कोट काढून मी तिला दिला. कोट काढून तिला वापस दिल्यानंतर ती मला म्हणते, तुला मुलगा होणार आहे. आणि मग मला फोन नंबर दिला. मला फोन करून सांग की मला मुलगा झाला म्हणून, असं म्हणाली ती बाई. आणि मग बसमध्ये बसून निघून गेली. आणि मग एका महिन्यानंतर मला ओम झाला 29 मार्चला. महावीर जयंती होती त्या दिवशी. मला ओम झाला. आणि ओम झाल्यानंतर मी आम्हीला म्हटलं, आणि ओम झाल्यानंतर मग मला तेव्हा काय झालं, माझं हिमोग्लोबिन 3% झालं. 3 शरीरात रक्तच नव्हतं. आणि मी खूप फुगली. माझं वजन जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा 48 किलोज होते. आणि जेव्हा माझं डिलिव्हरी झाली सगळं झालं तेव्हा 70-75 किलो झालं. एकदम मोठी झाली. खूप फुगली. आणि मग जेव्हा डॉक्टरांनी, मी चक्कर येऊन पडत होती सारखी, तेव्हा मग डॉक्टरांनी चेक केलं तर माझ्या ह्याच्यात हिमोग्लोबिनच नव्हतं शरीरात. तर ते म्हणे आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन करतो त्याच्या ह्याच्यात, कारण ते रक्तच नाही आहे आणि त्याच्याशिवाय आम्ही तुला घरी पाठवू शकत नाही आणि तू मुलाला उचलू शकत नाही, कारण ती पडली वगैरे तर काय. तेव्हा मी एकटीच होती घरी. पण मग मी म्हटलं मला अजिबात ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं नाही. मला तुम्ही औषधं जेवढे पाहिजे तेवढे घेऊन द्या. आई आणि दादाला फोन करून विचारलं काय घ्यायचं, तर त्यांनी सांगितलं जे काही सांगितलं, डाळिंब हे ते सगळं केलं, गोळ्या घेतल्या, तसं रक्त वाढवलं. आणि त्या नाही काळात पंडी मग ताई, ए पंडे कल्पना आणि माई. पण हा पंडे तुला हो अंगारा लावायला सांगितला, त्या अंगाऱ्याचं हो पण सांग. बोल. अंगाराचं सांगितलं ना दादांनी, अंगारा लाव. हो अंगार, हा आणि दादानी सांगितलं अंगाराचं अंगारा लाव रोज आणि अंगाऱ्याचं पाणी पी रोज. पाणी प्यायचं रोज. तर ते आम्ही आजही फॉलो करतो. अंगारा लावतो आणि अंगाऱ्याचं पाणी पितो. काही बरं नसलं की अंगाऱ्याचं पाणी पितो नंगेवानचं. ते हा बरोबर. थँक्यू स्मिता. आणि मग नंतर माई त्या ज्या आहेत त्या शिर्डी साईबाबांच्या, त्या आणि कल्पना, हे दोघं जण इंग्लंडला. आपण कारण की दीपा आणि स्मितांचे लग्न ठरवायचे होते, स्थळ येत होते, म्हणून आई दादा येऊ नाही शकले माझे त्यावेळेस ओमच्या वेळेस. कल्पना आणि त्या माई आल्या होत्या. आणि त्या जेव्हा आल्या तेव्हा मग मला स्वप्न पडलं की सत्यसाई बाबा आले इंग्लंडला आणि त्यांना सगळे ही भक्त मंडळी घ्यायला गेली एअरपोर्टवर. आणि मग ते म्हणतात, सत्यसाई बाबा गाडीत बसून म्हणाले की बाबा म्हणे इथे माझी प्रज्ञा राहते म्हणे इथे, मला तिच्या घरी घेऊन चला तुम्ही. मग ते भक्त मंडळी म्हणे पण आम्हाला माहित नाही ही कोण आहे प्रज्ञा. मग म्हणे मला माहिती आहे आणि मला तिचं घर पण माहिती आहे, तुम्ही तुम्हाला रस्ता दाखवतो, तुम्ही चला. तर ते गाडीत बसून ते रस्ता दाखवून ते मग आपल्या घरापर्यंत पोहोचले चिंचलीला. आणि मग दरवाजा वाजवला तर मी पळत गेली उघडायला. बघितलं तर सत्यसाई बाबा दरवाजावर. म्हटलं अरे तुम्ही आलात स्वामी, कसं काय तुम्ही आलात? चल हो बाजूला हो म्हणे. असं एकदम मला तर बाजू केला आणि डायरेक्ट किचन मध्ये डायनिंग टेबलवर गेले. तिथे ताई बसली होती. ताई म्हणजे कल्पना, माझी बहीण मोठी, आणि माई, या दोघी जणी बसल्या होत्या. माई या 85-90 वर्षाच्या होत्या आणि ताई. त्यांनी दोघांना खूप घट्ट मिठी मारली आणि मग मला म्हणतात की यांची राहायची सोय कुठे केली तू दाखव मला. तर मग मी त्यांना वरती घेऊन गेली बेडरूम मध्ये आणि त्यांना म्हटलं हे बघा इथे मी त्यांची सोय केली झोपायची वगैरे. हा खूप छान सोय केली आहे, चल माझा पण बिस्तारा इथेच टाक म्हणे आता ते, असं ते म्हणाले. तर मी म्हटलं बरं ठीक आहे. आणि मग तिथूनच वरनं ते या सगळ्या भक्त मंडळी जे होते खालची
त्यांना म्हणे, "आता मी इथेच राहणार आहे. तुम्ही मला संध्याकाळी भेटायला या." आणि त्या काळात 1 महिना, जवळपास 1 महिना सगळीकडे पूर्ण पुट्टपर्ती आपल्या पुट्टपर्ती नाही, इंग्लंडमध्ये सगळ्या घरोघरी भजनं होत होते. आणि आम्ही आम्ही सगळेजण जात होतो. ओम पण जात होता. ओम एवढंच होता 1-2 महिन्याचा. आम्ही भजनं म्हणत होतो सगळीकडे जाऊन. सगळे नुसते देवांचे भजनं चालू होते पूर्ण इंग्लंडमध्ये. आणि मग नंतर सर्वात शेवटी जेव्हा शिर्डी साईबाबा आले, आम्ही त्यांची पूजा केली, निघायची वेळ आली होती त्यांची तेव्हा. तेव्हा ते म्हणाले, की "मैं तो था ही नहीं." हिंदीमध्ये बोलायचे ना शिर्डी साईबाबा. ते बोले, "मैं तो था ही नहीं. ये पूरा काम आज तक जो कुछ हुआ ये सब सत्य साईबाबा ही थे." तर ते जेव्हा आले होते, म्हणजे मी तुम्हाला जे आता सांगितलं की ते प्लेनमध्ये बसून आले. तर ते तेव्हापासून ते सत्यसेवा आपल्या घरीच राहिले आणि तेच कामं करत होते. आणि त्या काळात खूप लोकांना अनुभव आले. आता त्यातले 1-2 अनुभव तुम्हाला मी सांगते, की एक कपल होतं. त्यांना 15 वर्ष लग्नाला झाले. त्यांना मूल नव्हतं. तर ते म्हणत होते, की "स्वामी आम्हाला मूल नाहीये. तर तुम्ही आम्हाला काय काय?" म्हणे, "मी तुम्हाला तुम्हाला काळी धुस्स मुलगी होईल. मुलगी होईल आणि कोळशाहून काळी मुलगी होईल तुम्हाला. मंजूर असेल तर सांगा, मग मी तुम्हाला प्रसाद देते." तर म्हणे, "हो मंजूर आहे, पण आम्हाला लेकरू पाहिजे." तर त्यांना प्रसाद दिला आणि मग त्यांनी ते खरंच भावभक्तीने त्यांनी ते सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, ज्या काही त्यांना सांगितल्या, पूजा वगैरे त्या सगळ्या केल्या त्यांनी. आणि नेक्स्ट वर्षी जेव्हा त्या आल्या आणि ते लोकं सगळे भेटायला आल्या माईंना नेक्स्ट वर्षी, तेव्हा मुलीला घेऊन आले आणि खरंच ती मुलगी पूर्ण कोळशापेक्षाही काळी होती. मुलगी स्वतःहून कोळशापेक्षा काळी होती. म्हणजे खरंच ते घडलं. आणि एक काळी म्हणजे आफ्रिकन बाई होती एक, एका दुकानात काम करत होती. तर ती आली माईंच्या दर्शनांसाठी, स्वामींच्या दर्शनासाठी. आणि ती म्हणाली, की "माझा भाऊ गेलेला आहे. इतके दिवस माझा भाऊ गायब झालाय, तो घरी नाही आलाय. माझे आई-वडील खूप परेशान आहेत." तेव्हा ते म्हणाले, की "तुमच्या भाऊला काही झालं नाही, तो सुखरूप घरी येईल, काळजी नका करू." असं स्वामी बोलले. आणि नेक्स्ट वर्षी त्याच्या दुसऱ्या वर्षी जेव्हा त्या आल्या, तर ती काळी बाई आली दर्शनाला. आणि तेव्हा तिने सांगितलं, की "माझा भाऊ बोटीवर म्हणजे समुद्रात अटकला होता. खूप मोठं तिथे वादळ वाहून तर त्याच्यात तो हे तर शिर्डी साईबाबा तिथे प्रगट झाले आणि त्यांनी त्याला वाचवलं. त्यांनी त्याला ओढून काढलं आणि त्यांनी त्याला घरी आणलं शिर्डी साईबाबांनी." तर ते आले. तो मुलगा, तो त्याचा भाऊ आला घरी. आणि तर हे असे सगळे वेगवेगळे अनुभव सगळ्या लोकांना आले. आणि ते सगळं बघून मला इतकं छान वाटलं, की तसेच पहिले जसं स्वामी नंगेबाबा म्हणतात, पहिले चमत्कार आणि मग नमस्कार. तर हे असे चमत्कार झाल्यानंतर लोकांचा देवावर विश्वास बसला आणि सगळे लोकं देवाजवळ यायला लागले. तर तेव्हा आम्ही नुकतंच घर बदललं होतं नवीन. आणि आमच्या घरी काही नव्हतं, सोफा सेट वगैरे काही नव्हता. आम्ही खालती जमिनीवर बसून सगळं गोष्टी करत होतो. आता हे जे होते इंग्लंडचे लोकं, ते खूप श्रीमंत होते सगळे, गुजराती लोकं. तर ते जेव्हा यायचे तर त्यांना खाली बसायला लागायचं. तर त्यांना ते कसं ऑड वाटत होतं. तर ते माझ्याजवळ येतात आणि म्हणाले, की "दीदी, अभी हम ऐसे करते हैं, आपके लिए आपके घर में हम सोफा भेज देते हैं, हमारा दुकान है सोफा का, तो हम तुम्हारे घर में सोफे भेज देते हैं, बेड भेज देते हैं." मैं बोलले, "देखो, तुम्ही इथे देवाला भेटायला येत आहात. तुम्ही माझ्या घरी येत नाही आहात. मी तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही. इथे तुम्ही या देवाला भेटायला येतातच, तुमचे प्रॉब्लेम सांगायला येतात आहे आणि तो तुम्हाला मदत करतोय. हे इथे सोफा सेट आणणं वगैरे तुम्हाला जर का गैरसोय होत असेल, तर तुम्ही येऊ नका. पण परत हे आम्ही सोफा आणून देतो, आम्ही बेड आणून देतो, आम्ही हे आणून देतो, हे चालणार नाही. मी जे तुम्हाला देते ते तुम्ही चुपचाप खा आणि तुम्ही जा." असं मी त्याला सांगितलं. कारण की लोकांना असं वाटतं, की बापरे! देव म्हणजे ह्याच्या घरी आले तर आपण देऊया. त्यांचा भाव होता तो. देवाला असं कसं ठेवतात हे म्हणून. फक्त माईबाईंना आम्ही त्या माई वगैरे ज्या आल्या होत्या, त्यांना आम्ही कॉटवर झोपवत होतो, आम्ही जमिनीवर झोपत. लोकांचा भाव होता तो, की आपण करायला पाहिजे म्हणून. त्यात काही चुकीचं नाही. पण ते माझ्याकडनं तो गैर झाला असतं जर का मी ते घेतलं असतं तर. आणि मग नंतर आम्ही लंडनमध्ये राहायला लागलो. मला दिवस गेले होते. आणि मग जेव्हा मग दिवस होते, डिसेंबरची ही गोष्ट आहे. डिसेंबरमध्ये सत्यनारायणाची मी पूजा केली आणि सत्यनारायणची पूजा केली
आणि जवळपास साधारण सकाळीच पूजा केली आणि दुपारी आम्ही बसलो होतो दोघं जण, मी आणि आम्ही. क्रिसमसचाच टाईम होता. दत्त जयंतीच होती तेव्हा पण. तर तेव्हा जोरात दरवाजावर कोणीतरी थाप मारत होतं. उघडा, दरवाजा उघडा, ओपन द डोर, ओपन द डोर म्हणजे दरवाजा उघडा, उघडा. तर अनिलने उघडला. बरोबर तर 3 मुलं, परत 3 मुलं. पळत घरात आले. म्हणे आमच्या मागे कोणीतरी लागलंय म्हणे, आम्हाला घरात घ्या आणि दरवाजा बंद करा. आणि आम्ही अनिलने त्यांना घरात घेतलं आणि म्हणे जाऊन बघ आणि म्हणजे अंकल जस्ट गो अँड सी म्हणे. काका तुम्ही जाऊन बघा ते आमच्या मागे लागलेत लोक म्हणे. तर आमच्या यांचं घर जे होतं त्याच्या अगोदर 50-60 घरं, आमच्या नंतरचे 50-60 घरं. पण त्यांना फक्त आपलंच घर दिसलं. जोरात थाप मारून आपल्या घरात गेली. आणि अनिल गेला. पूर्ण रस्ताभर बिचारा शोधतोय कुठे लोक, त्याला कोणीच दिसलं नाही. आणि हे तिघजण आले. म्हणे आम्ही तुला भेटायला आलो. कशी आहेस तू सांग. असे हे तिघं म्हणतात. म्हटलं अरे पण तुमच्या मागे तर कोणी लागलं ना. नाही 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 ते काही नाही म्हणे. आम्ही तुला भेटायला आलोय म्हणे. असे बोलले ते मला. आणि म्हटलं मग तुम्हाला काही खायला प्यायला पाहिजे का. तर म्हणे पाणी चालेल, पाणी प्यायला. मग त्यांना पाणी दिलं प्यायला मी. आणि ते निघून गेले तिघही मुलं. आणि मग अनिल असं म्हणे प्रज्ञा कोणीच नाही ग म्हणे. म्हटलं अरे काही नाही रे, ते आले परत 3 मुलं आले होते म्हणे भेटायला. बिचारा अनिल पूर्ण रस्त्यावर शोधत फिरत होता त्या कोण मागे लागलं म्हणून. पण असे परत दत्तात्रय त्या दिवशी मला भेटायला आले. आणि त्यावेळेस दादा माहूरला होते. आणि मग तेव्हा महंत दादांना म्हणाले, "अरे, मी तिला भेटून आलो बरं का. मी तिला भेटून आलो." असं म्हणाले दादांना. तर दादांनी मला फोन केला. तर म्हणे, "अगं प्रज्ञा, असं काही काही असं घडली का कोणती घटना?" तर म्हटलं, "हो दादा, 3 मुलं आले होते. मला म्हणाले, की मी तुला भेटायला आलो म्हणून." म्हटलं, "अरे अच्छा, 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 अच्छा ठीक आहे." म्हणे. "नाही म्हणे मी माहूरला आहे म्हणे दत्तगडावर. तर महंत मला बोलले, की आम्ही गेलो म्हणे तिला भेटायला. असं मी भेटून आलो तिला म्हणून अशी बोलले म्हणे मला." तर तो एक अनुभव. आणि मग नंतर अ, हे झालं. हां, तर तुम्हाला मी म्हटलं ना 2 आंबे दिले होते. ते जेव्हा ते 2 आंबे तर मला हा ओम झाला. आणि आजोबा म्हणाले, की "तुला जुडवा होणार आहे." पण माझी तब्येत एवढी वाईट होती, की मी खरंच त्या 2 मुलांना सांभाळू नसू शकले. "तुला पेलवणार नाही," असे बोलले होते स्वामी. तर म्हणून ते एक आंबा वापस घेऊन घेतला. तर एकच मुलगा झाला. त्या दिवशी ते 2 मुलं आणि तर मला जुळवे असले असते. आणि ते काही माईबाई आल्या लंडनला ते नंतर दीपी सांगेल आई. इट्स ओके. नाही, नाही. त्याच्या माईबाई थोड्याशा आलेल्या गोष्टी सांगायच्यात मला माईबाई जेव्हा आल्या तेव्हा त्याच्या. हां. हो, ते सांगते मी. अरे खूप वेळ झाला का अनिरुद्ध? हॅलो, अनिरुद्ध? 10:30 झाले. हो प्रज्ञाताई. वेळच हॅलो, कळत नाही कसं झाला. काय करू? थांबू? हो, हो. ऐक ना. अ, हां? तर एक हां, अजून तुझं लंडनचं जे आहे हां. ना, तिसऱ्या स्टेपमध्ये हो, ते घेता येईल हो. आपल्याला. हं. काय कारण माईबाई आता आल्या होत्या लंडनला. मायबाईंचं पण 10:30 खूप मला राहिलंय. कळलंच नाही रे टाईम. सॉरी हां. हां, नाही असू दे. मायबाईंचा पण जो हो, आहे ना माईबाईंचं विषय, राहिलंय. हां, तो राहिला आहे. तर मग तो आपण पुढच्या सॅटर्डेला करूया. हो, हं. चालेल. हं. परत चेक करायचं. हो, ओके. हो, खूप हो. लेट हे झाला ना करावंच आता? लागणार कारण आहेच हो, तेवढं ते. ठीक आहे. समटम. हो, हो. हं. हो, हो. त्याच्यात मग नाही, आता नाही. खूप बाकीचं सगळं माईबाईंचे खूप अनुभव आहेत बरं का. हो, हो. खूप तेच सुंदर म्हणून अनुभव म्हटलं आहेत. हां, मायबाईंसाठी तो पण एक आता एक अर्धा पाऊण तासात